एवढी भाजी निवडून झालं की लगेच कणिक घेते मळायला. राधा अक्का येईलच इतके, आणि अजून माझं हेच काम चालू आहे हे बघून ओरडेल माझ्यावर. तसं तिच्या बोलण्याचं काय बी नाही वाटत, पण काही नाही बोलली तर मग लई त्रास होतो. इतका अपराधासारखं वाटतं, स्वतःचीच लाज वाटायला लागती मग. पण काही म्हणा, बावन कशी सोन आहे आमची राधा अक्का. एखाद्याला कसा जीव लावावा आणि समजा जगाकडं कसं आईच्या मायेनं बघावं हे तिच्याकडून शिकायला हवं. दिवस रात्र एवढे कष्ट उपसून तिच्या चेहऱ्यावर काही तक्रार नसते. कधी कधी तर मला वाटतं, राधा अक्का ही खानावळ जर माझ्या नशिबात नसती तर काय झालं असतं माझं. कोण कुठली अडाणी व्यवहार ठाव नसलेली बाई, पण राधा अक्का तिच्या तिन्ही पोरींनी असा जीव लावलाय मला, त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करवत नाही आता. लई गुणाच्या आहेत तिन्ही पोरी. अहो बसा की. पण कोणाची दृष्टी लागली या मायलेकींना कळतच नाही. राधा अक्का नवऱ्याच्या साथीला आणि पुरी बापाच्या मायला पोरक्या झाल्या. हे समज त्या सटवी यामिनीमुळेच झाले. त्या उदसीनं राधा अक्काच्या नवऱ्यावर जादू केली आणि तो बी नादाला लागला. मुडदा पडो मेलीचा, आग लागो तिच्या संसाराला. पण त्या माणसाला अक्कल नाही का? दिलं पोरीन बायकोला वाऱ्यावर सोडून. पण मला खात्री आहे, देव एक दिस नक्की राधा आणि तिच्या पोरींना न्याय देईल. अगं माझी माय, लय असून कामं पडली आहे आणि मी काय बडबड करत बसली. आवरायला पाहिजे बरोबर.